मान्यता नाही. तलाक जे आहे 2 फॉर्म्स आहे ते ट्रिपल तलाकच आहे. इन्स्टंट ट्रिपल तलाकला मान्यता नाही. आजच्या जेनझीच्या पिढीसाठी पॉलिगॅमी हा शब्द नवीन नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून पॉलिगॅमी हा शब्द राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांच्याबरोबर व्हायरल होतोय. त्यांचं नेमकं वक्तव्य काय होतं, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास झालाय का, धचा मा झालाय का, हा असा अनुभव त्यांना येतोय आणि आपण त्यांनाच विचारणार आहोत. सनाजी, मुद्दा असा होता की ट्रिपल तलाकवरती काय निर्णय घ्यायला पाहिजे होते, त्याच्यावरती तुम्ही तुमचं मत मांडलं होतं. मात्र आता हा मुद्दा असा जातोय की तुम्ही पॉलिगॅमीला सपोर्ट करताय. नेमकं खरं काय? पॉलिगॅमीचा उल्लेख करण्यात आला आणि पॉलिगॅमीच्या विषयावर भाजपाचे आमदार देवयानी फडणवीस त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि की पाकिस्तानमध्ये काहीतरी लॉज बनवला गेला आहे पॉलिगॅमीसाठी. तर आमचं एकच मुद्दा, पाकिस्तानने जे इम्प्लिमेंट केलंय ते कुराण अनुसार त्यांनी इम्प्लिमेंट केलंय. आणि तुम्ही जेव्हा लॉचा रेफरन्स देता, भारतीय मुस्लिमसाठी काय रेफरन्स देत असेल तर तुम्ही पाकिस्तानचा अजिबात रेफरन्स देऊ नका. तुम्हाला जे रेफरन्स द्यायचा असेल तर ते कुराण अनुसार त्यांनी ते लॉ बनवलाय. तर तुम्ही कुराणचा रेफरन्स दिला तर भारतीय मुसलमानांना चालणार, कारण भारतचे मुसलमानला पाकिस्तानचं काहीच लेणं देणं नाही. एक्झॅक्टली याच्या उलट केलं जाते. असं म्हटलं जाते की तुम्ही पाकिस्तानचा रेफरन्स दिला, तुम्ही म्हणतात की पाकिस्तान प्रमाणे नियम बनवा आणि कुराणावरती नियम बनवा, आणि व्हेअरएज भाजपचे आमदार म्हणतात की हे भारत आहे, इथे पाकिस्तानचे रूल चालणार नाहीत, इथे कुराण चालणार नाही, इथे युनिफॉर्म सिव्हिल कोड चालेल. मला असं वाटतं की भाजपाचे जे कोणी बोलतात, सर्वजण बोलत नाही, पण जे कोणी बोलतात त्यांना स्वतःच्या आमदारला जाऊन विचारायचा गरज आहे की त्यांनी पाकिस्तानला ऍज अन आयडियल, पाकिस्तानला ऍज अन एक्झाम्पल, पाकिस्तानचा रेफरन्स, पाकिस्तानचा लॉचा उल्लेख महाराष्ट्राच्या फ्लोर असेंब्ली मध्ये करण्याचा गरज कशाला वाटली आणि काय गरज होती ते पाकिस्तानचा वाहवाही करण्यासाठी. आम्ही भारतीय आहे, आम्ही भारतीय मुसलमान संविधान अनुसार चालतात. संविधानने आम्हाला अधिकार दिलाय, कुराण मध्ये जे आहे ते आम्ही फॉलो करू शकतात, त्यानुसार आम्ही फॉलो करतात. आम्ही स्पष्ट त्यांना सांगितले तुम्ही पाकिस्तानचा आम्हाला रेफरन्स देऊ नका. पण मग तुम्ही कुराणचा दाखला पण का दिला, त्याचं कारण काय होतं? कारण त्यांच्याकडे माहिती नाही होती, त्या अर्धवट माहिती देत होती सभागृहात. आणि माझ्या रिलीजन मध्ये आणि माझ्या संविधान मध्ये सांगितलं गेलंय प्रॅक्टिस, प्रोफेस आणि प्रोपोगेट, तर मी केलं. पण मुद्दा हा आहे की मुद्दा आला होता ट्रिपल तलाकचा. ट्रिपल तलाकचं समर्थन कोणीच केलेलं नव्हतं. इन्स्टंट ट्रिपल तलाक. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामध्ये काही जे म्हणजे प्रत्येकांमध्ये काही डावे उजवे लोक असतात, काही धर्मांध लोक असतात, ते म्हणाले की तुम्ही आमच्या कुराणच्या विरोधात जाताय. पण बेस्ट ऑफ माय नॉलेज कुराणमध्ये पण ट्रिपल तलाकला मान्यता नाहीये. इन्स्टंट ट्रिपल तलाकला मान्यता नाही. तलाक जे आहे 2 फॉर्म्स आहे ते ट्रिपल तलाकच आहे. इन्स्टंट ट्रिपल तलाकला मान्यता नाही. पण मग असं जर असेल तर मग हे वक्तव्याचा जर विपर्यास होतोय आणि एक चर्चा अशी रंगली जाती आहे का यू आर सपोर्टिंग पॉलिगॅमी. आता याच्यावरती तुमचं मत काय? बघा, पॉलिगॅमीचा 2 रेफरन्स आमच्या कुराणमध्ये दिलेला आहे. एक, यू कैन हैव 4 वाइफ्स बट यू हैव टू, मतलब उतना आपको जो कड़क नियम है वो फॉलो करना. दूसरे जगह फिर से एक रेफरेंस आता है जिसमें करते हैं, कहा जाता है कि वो ऑलमोस्ट इट इज इम्पॉसिबल टू फॉलो एंड बी सो जस्ट टू ऑल द 4. तो इसका नियम मतलब उल्लंघन, मतलब उसका अर्थ क्या निकलता है कि उसमें परमिटेड है बट प्रमोटेड नहीं है. तो परमिशन और प्रमोशन में 2 अलग फर्क होता है. और नियम की बात हो रही थी, पाकिस्तान के नियम की बात कर रही थी भाजपा के आमदार, तो उसके बारे में मैंने जानकारी दी. इसका मतलब ये नहीं होता है कि आई सपोर्ट पॉलिगॅमी. आई मायसेल्फ, मी स्वतः एक पत्नी आहे, तर मी कसं पॉलिगॅमी. एक्झॅक्टली हाच प्रश्न विचारायचा होता की जर असं देव न करो आणि असं तुमच्या बाबतीत झालं असतं तर तुमची प्रतिक्रिया काय? माझ्याकडे 2 मुली आहे, मी स्वतः एक पत्नी आहे, मी कसं पॉलिगॅमी प्रमोट करणार. मी मोनोगॅमी प्रमोट करतात. आमच्या धर्मात पॉलिगॅमीचा परमिशन आहे पण प्रमोशन अजिबात नाही. एक अगदी शेवटचा प्रश्न, ट्रिपल तलाकचा निर्णय हा मुस्लिम महिलांच्या फायद्यासाठी घेतला असं सरकारचा दावा आहे. तुम्ही जे म्हणत होतात की ज्या पद्धतीनं निर्णय घेतलाय त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये, जर कुराण बेस त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जर बेस मिळाला तर खऱ्या अर्थानं फायदा होईल. नाही, हे पण रॉंगली इंटरप्रेट करायला जातात की इन्स्टंट ट्रिपल तलाक जे शयारा बानो केसच्या नंतर लॉ इम्प्लिमेंट करण्यात आला होता, ते एक कल्चरल फॉर्म मध्ये डेरिव्हाइड करून चालू झालं होतं. ते त्याच्यावर बंदी आणली. ते आज पण चालू आहे, ते आज पण लोक करतात, त्यांच्याकडे माहिती नाही. मला असं वाटतं की जे ट्रिपल तलाक आहे ते आज पण चालू आहे, पण इन्स्टंट ट्रिपल तलाक ज्यावर बंदी आणली आहे, ज्याला जे क्रिमिनलाइज करण्यात आलं आहे, त्याचा दुरुपयोग लोक करतात.
ते काही पती करतात आणि त्याच्यावर जे कारवाई चालू आहे एक चांगली पद्धतीने, जसं आमच्या सभागृहात मंत्री महोदयांनी पण सांगितले, चांगली पद्धतीने आणि जे रिप्लाय आलं होतं त्यावर कारवाई चालू आहे. पण इन्स्टंट ट्रिपल तलाक आम्ही अजिबात सपोर्ट करत नाही. ट्रिपल तलाक आज पण आमच्या धर्मात तसंच फॉलो होतात आणि चालू आहे. तर यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सना मलिक ज्यांनी सगळ्या वादांवरती पडदा टाकलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझा मुद्दा हा ट्रिपल तलाकच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भात होता. इन्स्टंट ट्रिपल तलाकला कोणतीही मान्यता नाही, त्यामुळे आम्ही ते प्रमोट करणार नाही. आणि पॉलिगॅमीच्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुषार शेटे, सिविक मिरर, मुंबई.